अक्काने सांगितलं होतं ना बोलावल्याशिवाय यायचं नाही म्हणून. काय नारकर काय चाललंय काय? चहा पाणी झालं तरी अजून हिराबाईनं पैसे दिले नाही. असं कसं होईल? हातात पैको घेऊन कवाचा उभा आहे मी. घ्या मावशी बाई घ्या. आमच्या गजेच घ्या ना. याचा पण जीव जडलाय की तुमच्या त्या फळातल्या पोरीवर. यो असं काय गुलाब म्हटलं तरी चालेल की. तुझ्या काय एवढी किंमत आहे काय इच्छावर? ही लहानगी कवळी मम्मा मला तुझ्याशी बोलायचंय. नक्की काय चाललंय आपल्या घरात? थोडं चिडायला काय झालंय? मग तुला तमाशाबद्दल एवढा राग का आहे? या गावात मला एक तरी अशी व्यक्ती दाखव ना जिला तमाशाबद्दल प्रेम वाटतं. तमाशाबद्दलचा द्वेष तू या लोकांवर लादलायस. तुझ्या भीतीने हे सगळे. हा विषय माझ्यासाठी इथेच संपला. हा सगळा काय प्रकार आहे? थांबवा हे सगळं. का तुम्हाला एवढंच वाटतं ना तर लगीन करून द्या की तिथं आपल्या गाजेंद्राशी. याचं लग्नाचं वय झालं त्याचं लगीन लावून देईन चांगल्या खानदानी गरीब गायची. शी, हरल्या घरात असलं सगळं मंगाळ बोलताना काय वाटत भी नाही तुम्हाला? जास्त बोलायचं काम नाही, निघायचं. हे बघा, समाजगिरी नसली ना तरी वयानं लहान होती. कशाला तिच्या आबरूशी खेळताय तुम्ही? अरे त्यामुळे तर तिच्या आबरूला काहीतरी किंमत आली. मी माझ्या घरात असलं सगळं काही चालू द्यायची नाही. इथे का आलास? मुलगी आता मोठा झाला. कुठे असते ती? अहमदाबादला असते. मग मुलीला स्वतःच्या मुलगी म्हणून वाढवला. पुढे? आणि स्वतःचं नाव बी दिला बाप म्हणून. मग त्याचं काय? हे आधी ठरला नव्हता. मी तसं करायला सांगितलंही नव्हतं. आता मुलगी वाढवायच्या म्हणजे किती मुश्किलीचं काम आहे. तुम्हाला बी मुलगी आहे. कान फटात आवाज काढीन पुन्हा माझ्या मुलीचं नाव घेतलंस तर लक्षात ठेव. डॉक्टर साहेब काही काळजीचं तर कारण नाही ना? कारण नाही कसं, काळजी तर घ्यावीच लागणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या आठवड्याभर त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल. काम काय होतं? पैसा वाढून पाहिजे होता. तर 10,000 रुपये महिना नाही परवडते. अच्छा, त्याचे आता कॉलेज बी आहे. 15,000 पुरणार आहेत. चालेल. लक्षात ठेव, पुढच्या वेळेला इथे दिसलास ना तर परत जाताना धडधाकट राहणार नाहीस. नाही दिसणार. तिच्या कॉलेजच्या डोनेशन द्यायचे आहे 50,000 रुपये. बरोबर आहे, पोचेल तुझ्या अकाउंट मध्ये. हा बोला. एका कलावंताच्या चरणी तात्याचा नमस्कार. हिराबाई, तुम्हाला तर एक गोष्ट सांगतो, आमच्या गजाच्या नशिबाची गोष्ट. तुसगावामध्ये गजेंद्र उर्फ गजान नामक एक राजपुत्र राहत होता. त्याला तात्या नावाचा एक बाप होता. बाप मोठा हरामी आणि कपटी होता, पण पोरासाठी काय वाटेल ते करणारा होता. गजा वयात येत असताना तुसगावामध्ये एक तमाशा आला. त्या तमाशामध्ये आनंदी नामक नुकतीच वयात येणारी एक तमासगीर होती. गजाल ती आवडली. मग महाकपटी तात्यानं तिची नथ उतरवण्याचा शाही कार्यक्रम ठेवला. त्यात इग्न नको नाही तर महाप्रकोप होईल. त्यात समजा फळ वाहून जाईल. गोष्टीचा मतितार्थ कळला असेल तर तीर्थप्रसादाला घरी या. बोलणी करायची आहे. वाट बघतोय तुमचा प्रिय तात्या. सुंदरा